नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रो. आज आपण दैनंदिन जीवन आणि विज्ञान या मालिकेमध्ये आपल्याला किती झोपेची आवश्यकता असते या प्रश्नाची चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या. आपल्याला किती झोपेची आवश्यकता असते? तर विद्यार्थी मित्रो, आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपलं शरीर हे कष्ट केल्यानं थकतं आणि थकल्यामुळं आपल्याला पूर्वीची जी उत्साह आहे तो पूर्वीचा उत्साह प्राप्त करण्यासाठी विश्रांतीची आवश्यकता असते. या विश्रांतीच्या काळामध्ये शरीराने जी खर्ची पाडलेली जी ऊर्जा आहे तिची भरपाई आपल्याला मिळते. ज्याप्रमाणे आपण मोबाईल फोनची बॅटरी वापरून संपत आली की ती रिचार्ज करतो, तसं पूर्वीच्या क्षमतेनं काम करायला आपल्याला शरीराला झोपेची गरज आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे मोबाईलची बॅटरी रिचार्ज करतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं उत्साह टिकून ठेवण्यासाठी, थकलेल्या शरीराचं उत्साह टिकून ठेवण्यासाठी आपल्याला झोपेची आवश्यकता आहे. जे शरीराच्या बाबतीत खरं आहे तेच आपल्या मेंदूच्याही बाबतीत खरं आहे. खरं तर आपला मेंदू अविरत काम करत असतो. ज्यावेळी थकून भागून आपलं शरीर विश्रांती घेत असतं तेव्हा मेंदू कामच करत असतो. काही न करता आपण नुसतेच एका जागी बसून कुठंतरी बघत राहिलो असेल, समजा आपण टी व्हीवरचा सिनेमा पाहत असेल, तेव्हा आपल्या मेंदूला विश्रांती मिळत नाही. ती मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रो झोपेची गरज असते. झोपलो असेल तरीसुद्धा मेंदू आपलं काम करत असतो, कारण झोपेचं नियंत्रण करणारा मेंदूच असतो. तो नियंत्रित करून मेंदू झोपायला लावतो. झोपेती श्वासोश्वास, रक्ताभिसरण, अन्नाचं पचन या क्रिया या चालू असतात. त्याचं नियंत्रण हा मेंदूच करतो. म्हणून मेंदू हा संपूर्ण विश्रांती घेत नाही. तरी जे मिळते त्यात मेंदू ताजातवाना होतो. तसा होण्यासाठी सामान्यतः निरोगी प्रौढ व्यक्तीला 8 तासाची झोपेची आवश्यकता आहे विद्यार्थी मित्रो. तर विद्यार्थी मित्रो, निरोगी व्यक्तीला 8 तास झोपेची गरज आहे. अर्थात हे प्रमाण निरनिराळ्या व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतं. माणूस कोणत्या प्रकारचं काम करतो, त्याची जीवनशैली कशी आहे यावर झोपेचं प्रमाण हे थोडंफार अवलंबून आहे. आपली भूक, झोप, रक्तदाब वगैरेचं नियंत्रण करणारं अंगचंच एक घड्याळ असतं. त्या जीवनशैलीनुसार फरक पडतो. विद्यार्थी मित्रो, म्हणजेच ज्याप्रमाणे आपली जीवनशैली आहे त्याप्रमाणे आपलं झोपेचं गरज आहे. त्याचबरोबर वयाचा सुद्धा झोपेवर प्रभाव पडत असतो. विद्यार्थी मित्रो, लहान मुले दिवसातून 16 ते 17 तास झोपत असतात. विद्यार्थी मित्रो, लहान मुले दिवसातून 16 ते 17 तास झोपत असतात. तेवढी झोप त्यांना आवश्यकच असते. विद्यार्थी मित्रो, उतार वयामध्ये झोपेचं प्रमाण हे कमी होतं, म्हणजे झोप कमी लागते. उलट काही जणांची झोप ही हलकी असते. ते थोडंसं आवाज किंवा काय झाला तर ते जागे होतात. अशा मंडळींना 8 तास झोप मिळाली तरी अपुरीच वाटते. मग त्यांच्या त्या मूडवर, आकलन क्षमतेवर, कार्यक्षमतेवर हा झोपेचा परिणाम होतो. बघा, झोपेचा परिणाम हा व्यक्तीच्या मूडवर, आकलन क्षमतेवर
कार्यक्षमतेवर अनिष्ट परिणाम होतो. आपण विद्यार्थी मित्रो ऐकलं असेल, युद्धाच्या काळामध्ये 2-2, 3-3 दिवस हे सैनिक झोपेशिवाय आपलं काम हे करत असतात, कार्य हे करत असतात. 1964 साली रँडी गार्डनर नावाच्या एका 17 वर्षाच्या तरुणाने 264 तास झोपेविना काढून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. पण 4 दिवसानंतर त्याच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचं जाणवून आलेलं आहे. म्हणजेच कमी झोपेचा परिणाम हा आपल्या कार्यक्षमतेवर, आकलन क्षमतेवर, त्याचबरोबर मूडवर हा अनिष्ट परिणाम होतो. तर विद्यार्थी मित्रो, आपण पुन्हा एकदा पाहूया आपल्याला किती झोपेची आवश्यकता असते. सर्वसाधारणपणे झोप ही श्रम केल्यानंतर शरीराला थकवा येतो आणि तो थकवा दूर करण्यासाठी आणि पूर्वीचा जो उत्साह आहे तो टिकवण्यासाठी झोपेची माणसाला आवश्यकता आहे. आपलं शरीर थकलेलं असतं, त्याचबरोबर मेंदूसुद्धा थकलेला असतो, परंतु मेंदू हा अविरत काम करत असतो. तो झोपेतसुद्धा आपले पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था याचं कार्य हे नियोजन तो करतच असतो. म्हणजे मेंदू हा अविश्रांत काम करत असतो, परंतु शरीर थकल्यामुळं मेंदूलासुद्धा थोड्याफार विश्रांतीची गरज असते. म्हणून आपण झोपल्यानंतर जे पूर्वीचा जो उत्साह आहे तो उत्साह आपल्याला प्राप्त होतो. तरी जी झोप मिळते ती झोप ही निरोगी व्यक्तीला सर्वसाधारणपणे 8 तासाची झोप ही निरोगी व्यक्तीला आवश्यक आहे. परंतु हे प्रमाण प्रत्येकाच्या बाबतीत हे वेगवेगळं असू शकतं. कारण माणूस कोणत्या प्रकारचं काम करतो आहे, त्याची जीवनशैली कशी आहे यावर झोपेचं प्रमाण हेही अवलंबून आहे. त्याचप्रमाणे आपली भूक, झोप, रक्तदाब वगैरेचं नियंत्रण करणारे अंकाचं एक घड्याळ असतं. त्या जीवनशैलीनुसार प्रत्येकाची ती झोपेमध्ये फरक पडत असतो. त्याचबरोबर झोपेवर वयाचा सुद्धा प्रभाव पडत असतो. विद्यार्थी मित्रो, लहान मुले दिवसातून 16 ते 17 किंवा 16 तास झोपत असतात. तेवढी झोप त्यांना आवश्यकच असते. परंतु विद्यार्थी मित्रो, ज्यावेळी उतार वय लागतं त्या उतार वयामध्ये झोपेचं प्रमाण हे कमी होत असतं. काही व्यक्तींना बिछाण्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागते, परंतु ते लगेच जागे होतात. म्हणजेच त्यांना 8 तास झोप ही अपुरी पडते. झोपेचा परिणाम व्यक्तीच्या वयावर म्हणजेच मूडवर, आकलन क्षमतेवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. कमी झोप झाल्यानंतर या सर्व बाबी या आकलन क्षमतेवर, त्याचबरोबर कार्यक्षमतेवर, मूडवर अनिष्ट परिणाम होतो. म्हणून विद्यार्थी मित्रो, आपण पुरेशी झोप घेणं ही आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर व्यक्तीची झोप ही व्यक्तीच्या श्रमावर, वयावर ही अवलंबून असते. निरोगी व्यक्तीला सर्वसाधारणपणे 8 तासाची झोपेची गरज असते, तर लहान मुलांना 16 ते 17 तासाची झोपेची आवश्यकता असते. धन्यवाद.